सोनम वांगचुक मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि थ्री इडियट्स या चित्रपटाचे प्रेरणास्थान गेल्या 18 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आमरण उपोषण करताय, ज्याने देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. 28 जूनला त्यांनी हे उपोषण सुरू केलं होतं. या 18 दिवसात त्यांचं वजन आणि तब्येत 8.5 किलोग्रॅम पर्यंत कमी झालं आहे. डॉक्टरांच्या मते त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत आहे. त्यांच्या शरीरातील मसल मास कमी होतोय आणि असह्य वेदना होत आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, बॉलिवूड कलाकारांनी आणि देशातील नामांकित विचारवंतांनी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली, पण वांगचुक यांनी मागे हटण्यास तयारी दाखवली नाही. पण या संपूर्ण आंदोलनात एक खूप मोठी राजकीय मेड दडलेली आहे. हे आंदोलन जरी थेट भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध होत असलं, तरी सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा भाजपची नाही, तर काँग्रेसची होताना दिसते. विरोधी पक्षांची मुख्य धुरा सांभाळणाऱ्या काँग्रेसने अद्याप या आंदोलनाला थेट अधिकृत पाठिंबा का दिला नाही? इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्ष वांगचुक यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेले असताना काँग्रेस का अंतर राखत आहे? हेच सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. सर्वात आधी समजून घेऊया की सोनम वांगचुक लडाख सोडून दिल्ली जंतर मंतरवर उपोषणाला का बसलेत. तर मंडळी, देशातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच NEET UG 2026 आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांच्या आणि पेपर फुटीच्या विरोधात तरुणांचा आक्रोश वाढलाय. या विरोधात दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच CJPच्या विद्यार्थी चळवळीने 20 जून पासून आंदोलन सुरू केलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई मिळावी, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. शिक्षण क्षेत्राशी गेल्या 40 वर्षापासून जोडलेले सोनम वांगचुक या तरुणांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 28 जूनला या आंदोलनात स्वतः सामील झाले. लडाखच्या स्वायत्ततेसाठी आधीच लढा देणारे वांगचुक म्हणाले, जेव्हा देशाचं भविष्य असलेले तरुण त्यांच्या शिक्षणासाठी आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा मी गप्प कसा बसू शकेन? शिक्षण हा माझ्या काळजाच्या जवळचा विषय आहे. आज या आंदोलनाला 25 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहे. तर वांगचुक यांच्या उपोषणाला आज 18वा दिवस पूर्ण झाला आहे. डाव्या विचारसरणीच्या AISA संघटनेचे विद्यार्थीही त्यांच्या सोबत अन्न पाणी सोडून बसलायत. त्यातील काहींना प्रकृती बिघडल्यामुळे राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. आता मुद्दा येतो तो वांगचुक यांच्या तब्येतीचा. 18 दिवसांच्या या उपोषणात त्यांचं वजन तब्बल 8.5 किलोग्रॅमनं घटलं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी चिंताजनक स्तरावर घसरली आहे. त्यांची दिवसातून 2दा तपासणी केली जात आहे. यामुळे जनतेमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की वांगचुक यांना तातडीने वैद्यकीय मदत द्यावी आणि आवश्यकता भासल्यास त्यांना बळजबरीने आहार द्यावा, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत असंही म्हटलं आहे की वांगचुक यांची प्रकृती जीवघेण्या टप्प्यावर पोहोचली आहे. आता यावरून हे आंदोलन आता किती तीव्र वळण घेत आहे याची कल्पना येते. वांगचुक यांचं उपोषण सोडवण्यासाठी अनेक विरोधी नेत्यांनी पुढाकार घेतलाय. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर भावनिक आवाहन करत म्हटलं आहे की वांगचुक यांचं आयुष्य संपूर्ण जगासाठी अमूल्य आहे, कारण त्यांची लोकशाही प्रती असलेली बांधिलकी ही पर्यावरण आणि मानवतेसाठीच्या त्यांच्या योगदाना इतकीच महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांनीही वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची कळकळीची विनंती केली आहे आणि केंद्र सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोपही केला आहे. ठाकरे स्वतः 20 जुलै रोजी दिल्लीला जाऊन जंतर मंतरवर आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही वांगचुक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना खंबीर राहण्याचं आवाहन केलं. तसंच CPI आणि आम आदमी पक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांसारख्या अनेक पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिथी यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट दिली आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक नाव सातत्यानं चर्चेत आहे आणि ते म्हणजे काँग्रेस पक्षाचं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अद्याप या आंदोलनाला भेट दिलेली नाही किंवा औपचारिक पाठिंबाही जाहीर केलेला नाही. विशेष म्हणजे राहुल गांधी हे परीक्षा पद्धतीतील त्रुटीवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं बोलत आले आहेत आणि सध्या त्यांनी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर एक स्वतंत्र मोहीमही सुरू केली आहे. असं असतानाही जंतर मंतरवरील या आंदोलनापासून त्यांनी अंतर राखल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनीही राहुल गांधी यांना उद्देशून आवाहन केलं की त्यांनी जंतर मंतरला भेट देऊन वांगचूक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. सीजेपीच्या प्रवक्त्यांनीही याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा ही अपेक्षा असल्याचं सीजेपीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. एवढंच नाही तर खुद्द सोनम वांगचूक यांनीही एका मुलाखतीत विरोधी पक्षांना इशारा दिला की जर या आंदोलनाला साथ दिली नाही तर जनता त्यांना नाकारेल. या सगळ्यामुळे काँग्रेस पक्षावर दुहेरी दबाव निर्माण झालाय. एका बाजूला भाजप सरकारवर टीका करण्याची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला तरुणाईने उभं केलेलं हे आंदोलन स्वतःहून पुढाकार घेऊन का चालवलं जात आहे हा प्रश्न आहे. भाजप आणि इतर राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी याचा फायदा घेत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे. काँग्रेस पक्षाने मात्र यावर अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. आता यावर केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. सीजेपीने सरकारला आवाहन केलं आहे की या आंदोलनाला अहंकाराची लढाई बनवू नका, कारण यात माणसांचे जीव पणाला लागले आहेत. संघटनेने असंही म्हटलं आहे की चूक मान्य करणं हे दुर्बलतेचं लक्षण नसतं, पण सरकारकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकांमध्ये नाराजी वाढते आहे. सीजेपीनं जाहीर केलं आहे की 20 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या दिवशी आंदोलक संसदेकडे मोर्चा काढणार आहेत. तोपर्यंत सरकारकडून काही ठोस निर्णय येईल अशी अपेक्षा आंदोलकांनी केली आहे. दरम्यान वांगचूक यांच्या प्रकृतीची चिंता कायम आहे. उद्या सीजेपीनं वांगचूक यांच्या समर्थनार्थ देशव्यापी सामूहिक उपोषणाचं आवाहनही केलं आहे. एकंदरीत पाहता सोनम वांगचूक यांचं हे उपोषण आता केवळ शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. याने भारतीय राजकारणातील एक वेगळाच पैलू समोर आणला आहे. तो म्हणजे तरुणाईनं स्वतःच्या बळावर उभं केलेलं आंदोलन आणि त्याबाबत प्रस्थापित विरोधी पक्षांची विशेषतः काँग्रेसची संदिग्ध भूमिका. यामुळे हे उपोषण जरी भाजप सरकार विरोधात आहे तरी चर्चा मात्र काँग्रेसचीच होताना दिसतीये. वांगचूक यांची प्रकृती जितकी अधिक ढासळत जाईल तितका हा राजकीय दबाव अधिक तीव्र होत जाईल हे मात्र निश्चित आहे. आता पुढे काँग्रेस या आंदोलनाला पाठिंबा देते का? राहुल गांधी जंतर मंतरला भेट देतात का? आणि सरकार वांगचूक यांच्या मागण्यांवर काही निर्णय घेतं का? हे पाहणं महत्वाचं ठरेल. बाकी तुम्हाला या आंदोलनाविषयी काँग्रेसच्या भूमिकेविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.